Today's menu, potato stuffed patties with tomato ketchup. आज माझी आई बनवत आहे पोटॅटो स्टफ पॅटीस. हे बघताय, त्याच्यासाठी मी 1.5 वाटी मैदा घेतला. ओके. अर्धा चमचा मीठ टाकला आणि 2 चमचे तेल. ओके. ते 2 चमचे तेल टाकलं आपण हे मळून घ्यायचं. आणि पोळीच्या पिठापेक्षा नेहमीच्या जरासं घट्ट मळायचं. ते म्हणजे जास्त सैल झालं तर ते मग सैल पडतात. बरोबर. एकदम घट्टसर गोळा, एकदम घट्ट पण नाही, पुरीसारखं पण नाही, तर पोळ्यांपेक्षा जर थोडंसं घट्ट मळायचं. ओके. ते मी मळून घेते. आणि मळल्यानंतर आपण नंतर मग त्याचं बटाटा सारण बनवून घेऊ. ओके. मध्ये स्टफ करायला. ओके. त्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतील मम्मी? त्याच्यासाठी ते करताना सांगते ना मी तुला. ओके. नाही का. आता हे मळून घेते फक्त. हे मळून घेते, घट्ट असं मळून घ्यायचं. आणि 10 मिनटं ते झाकून ठेवाय मुरायपर्यंत. ते मुरेपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ. ओके. जेव्हा त्याला पीठ मळून झाले आपण. ओके. आता थोडा 10-15 मिनटं मळून जायचं. तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया. एवढं ते पीठ छान मुरेपर्यंत आपली भाजी होऊन द्या. आता त्याच्यामध्ये तेल टाकतो. साधारण 2 चमचे तेल टाकलं. तेल गरम होतं तोपर्यंत त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे. 1 चमचा जिरे टाकायचं. 2 चमचे बडीशेप टाकायची आणि 2 चमचे क्रश केलेले धणे टाकायचे. हिंग टाकते. दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं बारीक. खूप छान सुगंध दरवळते. धण्याचं हे मस्त वाटतं. टाकायची थोडीशी कलर टाकायची, थोडासा गरम मसाला, आधी वाटाणे आहेत आपले ते टाकायचे. आता हे आपण त्याचे साठवून ठेवलेले होते ना एकदम वाटाणा ग्रीन पी फ्रोझन नाही ना, ते म्हणजे बॉईल नाही ना, ते आता थोडंसं पाणी टाकून एका 2 चमचे वाफवून घ्यायचे. मीठ टाकायचं नाही. 2 बटाटे आहेत मोठे. ओके. स्मॅश करून घ्यायचे असे बॉइल्ड पोटॅटोज. खूप पण त्याच्यामध्ये असतातच, आपल्या बटाट्याला कसे असतात तसे असतातच त्याच्यामध्ये. बटाटे थोडेसे स्मॅश करून घ्यायचे. किती बटाटे? 2 बटाटे. ओके. त्याच्यात 4 ते 5 होतील ना पॅटीस? तर आपल्याकडे जेवढं मस्त तेवढं आपल्याला करायचं आहे घ्यायचं आपण. भाजी ओली नाही ठेवायची, पूर्ण सुकून घ्यायची. कोडी कोरडी झाली ना तरच ते, नाही तर मग पॅटीस आहे ना नरम पडते. पूर्ण कोरडी करायची नाही. असं कसं नाही. खूप छान. कसं मेथी टाकायची. कसुरी मेथी भाजलेली करून टाकायची. आमच्या टाकायचे अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायचं. आता बघा काय टाकलं? आमचूर पावडर. ओके. कसुरी मेथी टाकली, आमचूर पावडर टाकली आणि कोरडं करून घ्यायचं चांगलं. आणि मग गार करायचं ते. तोपर्यंत आपण त्याच्या पोळ्या लाटून घेऊ. मग बरोबर 5-6 पोळ्या लाटून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये साठा लावायचा. साठा लावल्यानंतर मग एकावर ठेवून शिकायचं. कोथिंबीर टाकते. ओके. मस्त. खूप छान वाटतोय. 1 मिनिट. पिठाचे 6 उंडे करून घेतले.
आता ह्या 6 एकदम अशा पातळ पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या. ओके. 6 पोळ्या लाटून घ्यायच्या. तर त्याच्यावर सारण लावायचं. ओके. हे बघ ताई, असं आता हे 6 पोळ्या लाटून घ्यायच्या आणि पातळ पातळ त्याला असा हा साठा लावून घ्यायचा. साठ्यामध्ये 2-3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आणि 2-3 चमचे तेल टाकलं. हा साठा तयार झाला. आता हा साठा असा लावायचा. त्याच्यावर एक 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 पोळी अशी हे करत जायची. आता ही पोळ्या करत ठेवणार ना, तर हे अशा कापून घ्यायच्या चौकोनी. हे काढून आपल्याला नंतरच करता येतं. आता याच्यात आपल्याला 4 भाग करायचे. काही मोठे काही छोटे चालतं आपल्याला. हे थोडे थोडे लाटून घ्यायचे. याच्यामध्ये भरायचं आपल्याला सारं. दाबून घ्यायचं. हे सगळे करून तळून घ्यायचे नंतर. हे बघ ताई, हे असे मंद आचेवर तळून घेतले बघ. आता बघ किती लेअर आले बघ त्याला. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की किती छान पोटॅटो स्टफ पॅटीस बनवले आहेत आणि त्याच्यासोबत आहे टोमॅटो केचप. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि यापुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.